कराडच्या एन्काउंटरसाठी 5 कोटी, 10 कोटी आणि अगदी 50 कोटींची ऑफर मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. रणजित कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अनेक दावे त्यांच्या सोशल माध्यमातून केले आहेत. आता वाल्मी कराड याच्या एन्काउंटरबद्दल केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. सोशल माध्यमांवर देखील रणजित कासले यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. दरम्यान रणजित कासले यांची बातचीत केली आहे प्रतिनिधी माधव दीपके यांनी. बोगस एन्काउंटर करण्यासाठी 5 ते 10 कोटी एवढेच नाही तर 50 कोटीची ऑफर दिली जाते असा दावा निलंबित PSI रणजित कासले सरांनी केलेला आहे. आता आपल्यासोबत सर येतात. सर, काय दावा केलाय तुम्ही आणि कशाच्या आधारे दावा करताय? दावा म्हणजे मला वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटरची ऑफर होती. 2 IPS अधिकारी, 1 IAS अधिकारी आणि आणखी एक उच्च दर्जाचा अधिकारी, असे 4 ते 5 लोक माझ्याकडे आलेले होते बीडला. मग मला बोलावण्यात आलं आणि मला विचारलं की आपल्याला असं रिव्हॉल्वर घेऊन ते लोड करून आपल्याला 24 तास वाल्मिक कराड यांच्या पाठीमागं राहायचे आणि मला ते ऑफर ठेवण्यात आली एन्काउंटरची की आपला जेवढा पगार होतो पूर्ण सर्व्हिसचा त्याच्या कितीतरी पटीने, म्हणजे 100 पटीने, तो 50 करोड म्हणा, तुम्ही 25 करोड, तुम्ही जी लमसम अमाऊंट मागणी कराल ती मागणी तुम्हाला म्हणजे मान्य केली जाते आणि ती दिली जाते. त्याप्रमाणे मला मागणी केली होती. तशी मी स्टेशन डायरीला SP ऑफिसच्या कंट्रोलच्या मी स्टेशन डायरी सुद्धा बनवलेली आहे. असे लोक आलेले माझ्याकडे अशी मागणी करत होते, तर त्याबद्दल मी डायरी बनवलेली आहे. पोलीस स्टेशन डायरी कुठंच जात नाही मित्रांनो. ती जर मागणी केली तुम्ही तर तुम्हाला लगेच भेटून जाईल ती डायरी. तुम्ही जेव्हा कर्तव्यावर होतात तेव्हाच या बाबतीमध्ये वरिष्ठांकडे तक्रार किंवा का नाही केली तुम्ही? आता निलंबित झाल्याच्या नंतर तक्रार करताय? ऍडिशनल SP साहेबांना बोललेलो मी लगेचच, आपले सचिन पांडकर साहेबांना, सर असे पण ते म्हणले की बघा आपलं सिस्टम आहे, सिस्टमनुसार चालायचं आहे, तुम्हाला जे वाटेल ते योग्य तो निर्णय घ्या, तुमची लाईफ बदलून जाईल, तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या, असं ते ऍडिशनल SP पांडकर साहेब बोलले होते मला त्यावेळी. दारू पिऊनही तेच बोलतो आणि न दारू पिताही तीच बोलतो. ती अंजली दमानिया जी आहे ती बाई एकदम बोगस आहे. तिला फक्त 24 तास मीडियावरती मीच दिसली पाहिजे, उठलं की मीच सोशल मीडियावर पाहिजे, न्यूजवरती पाहिजे. आणि माझे दावे काय चुकीचे आहेत का? माझा अभ्यास बघा. याच्या अगोदरचा व्हिडिओ सुद्धा मी टाकला अंजली दमानियासाठी की ती काय बोलली. ती बोलली होती की वाल्मिक कराडला फाशी होणार नाही कारण तो त्या ठिकाणी नव्हता. पण मी तिला ते समजावून सांगितलं कायद्याच्या भाषेत, त्या ठिकाणी नव्हता तरी त्याला मुख्य आरोपी केलेले आहे. असं गरज नाही की गुन्हा घडते वेळेस तिथे आरोपी त्याच ठिकाणी हजर पाहिजे. अपप्रेरणा दिली बाहेरून तरी तो मुख्य आरोपी होतो, त्याला फाशी होणारच आहे. हा दावा तुम्हाला निलंबित केल्यानंतर तुम्ही का केला? जेव्हा कर्तव्य असतं तेव्हाही तुम्ही असा व्हिडिओच्या माध्यमातून दावा करू शकला असता. निलंबित झाल्यानंतर करताय त्यावेळेस केला असतो तर त्याच वेळेस सस्पेंड केलं असतं ना. आज मी सस्पेंड झालोय म्हणून आज हा दावा करतोय. त्यावेळेस मला कुटुंब होतं, कुटुंबाची काळजी होती, माझ्या नोकरीची काळजी होती. आता मी असाही सस्पेंड झालोय म्हणून हे सगळ्यांची पोल खोलतोय मी. सरळ उत्तर आहेत माझे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा तेव्हा सांगितलं होतं आणि स्टेशन डायरीला सुद्धा नोंद केल्याची माहिती त्यांनी ABP माझाशी बोलताना दिली आहे. माधव दीपके, ABP माझा, हिंगोली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.